वसई विरारमध्ये दुपारनंतरही पावसाचा जोर कायम आहे। सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि नालासोपाऱ्यातील गालानगर, आचोळे रोड, तुळिंज, नगिनदास पाडा, गास, टाकी पाडा, निळमोरे, विरारमधील बोळिंज, जुनं विवा कॉलेज या ठिकाणी रस्त्यावरती प्रचंड पाणी साचलेलं आहे। आज पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वसई विरारमधील दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मी आता या वसईच्या गास रोडवर आहे। आपण जर बघितलं संपूर्ण 1 किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि या पाण्यातून वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहनं हाकावी लागत आहेत। अनेक दुचाकी या ठिकाणी बंद पडत आहेत। असंच चित्र वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक सखल भागामध्ये आहे। आपण जर बघितलं तर आज दुपारच्या नंतरच्या जे शाळा आहेत, ह्या शाळा महाविद्यालय हे बंद ठेवण्यात आलेले आहे आणि पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र अडचणी या वसई विरारकरांच्या वाढू शकतात। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।